कृष्णाने चोऱ्या करायला सुरुवात केली, डाव्या गुडघ्याने रांगायला लागला आणि रांगत रांगत काय झालं, एक कृष्ण एक गवळण होती ती रांगोळी काढत होती, सकाळी उठली होती, पहाटे उठली होती, रांगोळ काढून झाली आणि कृष्णाला विचारलं, जवळ कोणीच नव्हतं, लक्ष द्या गवळणींनो, जवळ कोणी नव्हतं, रांगोळ कशी आली, रांगोळ कशी आली, त्यालाच विचारलं, ए कृष्णा अरे रांगोळ कशी आली, सगळे कलर व्यवस्थित भरले ना? कृष्ण म्हटला सगळे व्यवस्थित आहे, पण एक गोष्ट राहिली. ती रांगोळीकडे पाहायला लागली, काय राहिलं काय राहिलं, नाही तू बाजूला होय मी बघतो. गेला तिच्या रांगोळीमध्ये कार्यक्रम करून आला, आता पूर्ण झाली म्हटले रांगोळी, खोड्याच करायला लागला ना. एका गवळणीने सत्यनारायणाची पूजा मांडली आणि यशोदेला सुद्धा बोलवलं, ये दर्शनाला. गवळण डोळे झाकून देवाचं चिंतन करायला लागली, याने पूजा बाजूला ठेवली, 2 कुत्रे आणून बसवले चौरंगावरती. इतक्या खोड्या करायला लागला की काय वर्णन करावं. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. यशोदेचा खोड्या नाही, काय काय नीट ऐका, तुम्हाला माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. एके दिवशी ग केली याने चोरी, सारी गाई वासरे सोडी. भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा खोडी ऐका. एके दिवशी ग केली याने गंमत, माझ्या पलंगावरी सोडिले मुंगूस. माहिती का? एके दिवशी ग केली याने गंमत, माझ्या पलंगावरी सोडिले मुंगूस. कुठं? भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, टाळी 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 टाळी, ऊपर हात वरती हात.
खोड्यावर खोड्या. गवळणी म्हटल्या पाया पडतो पण खोड्या नको करू. हा, खोड्या करू नको, पाया पडतो. एका जनार्दनी यशोदेचा कान्हा, तुला शरण आले रे मी गोविंदा, खोड्या नको करू. खोड्या काही साध्या आहे का? पण एक गवळण जरा पुढची होती. पुढची म्हणजे जरा भांड कुदळ होती, कुदळ. ती म्हटली मी याला पकडणार. हा, यशोदेला किती सांगू तरी ऐकत नाही. ती म्हणती तुम्ही लटक्याचं घेता आळगे, गोकुळच्या नारी. माझा काना काय तसा आहे का? त्याला तुमचं दही दूध खायला, लोणी खायला आमच्या घरामध्ये काही कमी आहे का? आमच्या घरात नसतं तर मग तुमचं खाल्लं असतं. यशोदा विश्वास ठेवायला तयार नाही. गवळण म्हटली मी पुराव्यासहित घेऊन येईल, मग तर ठेवशील ना विश्वास तू? मी तुझ्या कानाला जागेवर पकडलं मग कळेल का तुला? आता गवळण तशी म्हणल्यामुळे कान्हा म्हणला, सगळ्या गोपाळांना सांगितलं हिचा घर नंबर घ्या, हिचा घर नंबर घ्या, हिचा पत्ता घ्या, हिचा व्हॉट्सअप नंबर घ्या. जर एखाद्या वेळेस म्हणजे ही झोपलेली आहे की नाही हे ऑनलाईन असल्यावर कळेल आपल्याला. कारण ही ऑनलाईन असेल मग समजून घ्यायचं ही जागी आहे, ऑफलाईन असेल तर झोपलेली आहे. म्हणून हिचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा घ्या, आपण पकडणार, आपण पकडणार. ती म्हटली मी याला पकडूनच आणणार. कान्हा म्हटला मला पकडतेस काय? बर बर, बघतो तुझ्याकडे. तिच्या घरामध्ये तूप लोणी दही खाल्लं आणि परत तिच्या तोंडाला हात पुसले, उठवलं. पाहिलं तर काय, कान्हाने एक गंमत करून ठेवली. काय? तिची वेणी आणि गवळ्याची दाढी गाठ मारली. आणि गाठ मारल्याच्या नंतर सकाळी पहाटे गवळण उठली, तिच्या वेणीला झटका बसला आणि त्याच्या दाढीला बसला. मी काही तज्ज्ञ लोक आहेत यूट्यूब चॅनलवरती, झटका या शब्दाचा अर्थ असा आहे, संत महात्म्यांचं एक प्रमाण आहे त्याला. मस्त होनिया मातली धांगडी, मस्त होनिया मातली धांगडी, करसी ओढाओढी बदलागी, करसी ओढाओढी बदलागी. मस्त होनिया मराठवाड्यातला तो शब्द आहे. अपभ्रंश करतात काही मूर्ख. एखाद्या गोष्टीला जर जास्त वेग करून जर आपण त्याला ओढलं आणि त्याला जर तिकडं जास्त ओढल्याच्या नंतर काय बसतो? बोला ना, मला यांच्या तोंडून ऐकायचं. काय बसतो? एखाद्याला आपण जास्त जोरात ओढलं त्याला काय बसतो? झटका बसतो ना. हा, ह्या झटक्यामुळे बऱ्याच जणांना झटके आले. आणि मग गवळ्याची दाढी ओढल्या गेली आणि म्हणूनच गवळी म्हणू लागला, मस्त होनिया मातली धांगडी, करती ओढा ओढी मजलागी. अरे मला या वयामुळे ओढायला लागली, कळतंय का तुला? ती म्हणली तुम्हाला कळतंय का? मी नाही ओढत तुम्हाला, तुम्हीच मला ओढता. अधिकारी जे कीर्तनकार आहेत खूप गोड सांगतात, पण आम्ही अजून लहान आहे, आमच्या वयानुसार आम्ही याच्या पुढे बोलू शकत नाही.
परंतु गवळी बोलू लागला, जमत नाही तुला, हे कशाला काय या वयामध्ये हे सगळ्या गोष्टी कशाला ओढतेस मला, माझी दाढी ओढण्यापर्यंत मजल गेली तुझी. ती म्हणली, अहो मी नाही ओढत. पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली आहे. आता दरवाजा उघडला नाही, 10 वाजून गेले. शेजारी म्हटले, पहाटे उठणारे लोक आज 10 वाजले उठायला तयार नाही, गेलं का काय याच्यातलं एखादं. मग दरवाजा तोडला, पाहिलं तर काय, हा पिक्चर. गवळण उंच, गवळी ठेंगणा. आता आपल्याकडे गवळी पुढं चालतो, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. त्यावेळेस मेरा महबूब आया है. पण आता हे दृश्य जेव्हा बाहेर आलं तर त्यावेळेस पाहिलं तर गवळीला पाठीमागं चालावं लागलं आणि गवळण पुढं. पण दुसरी एक गवळण म्हटली, तिला बांधला असेल पण मी एवढी सोपी नाही, मी तुला पकडणार, बांधणार, हातात घेणार, यशोदेकडे आणणार. आणि मग तिने पकडायचं ठरवलं. तिच्या घरी लोणी खाल्लं, तिला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर ती म्हटली, बघ कृष्णा मी तुला पकडलं, बघ कृष्णा मी तुला धरलं. गर्दीमध्ये बाहेर आली. कृष्ण हुशार होता, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. कृष्णाचा हात धरला आणि म्हटली, आता मी तुझा हात धरलाय, चल यशोदेकडे, चल यशोदेकडे. तिला विश्वास बसत नाही, तू आमच्या घरी दही दूध खातो म्हणून. हात पकडला. कुणाचा? कुणाचा? ओ मावशाओ, कुणाचा हात पकडला? तुमच्या हातात जर कुणाचा पकडलेला हात असेल तर सोडा तेवढा. कुणाचा पकडला? गवळणीने कृष्णाचा हात पकडला. चल यशोदेकडे, चल यशोदेकडे, बघतेच आता तुला यशोदा कशी विश्वास ठेवत नाही. आता हा बाबा सोपा नाहीये. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. मुकुट सदळावणी, धन्य तोची विठोबा. कृष्णाने काय केलं एवढ्या गर्दीमध्ये? चल यशोदेकडे, चल यशोदेकडे म्हणणारी गवळण जी होती, कृष्णाचा हात हातामध्ये. एवढ्या गर्दीत कृष्णाने स्वतःचा हात जो होता ना तो तिच्या हातातून काढून घेतला आणि तिच्या हातामध्ये तिच्या नवऱ्याचा हात दिला. आता लोक म्हटले, तुमच्या हातात कृष्ण नाही, मग नवरा आहे नवरा. ती म्हटली, तुम्ही तसेच त्याच्या बाजूनेच बोलता. नवऱ्यालाच ओढू लागली, चल यशोदेकडे, चल यशोदेकडे. नवरा म्हटला, मी आहे, गबस कृष्णा. नवरा म्हटला, अगं मी आहे. कृष्णा गबस म्हणते ना. खात्री आहे धरलं कुणाला? कृष्णाला. त्या बाबांनी काय केलं हिला काय माहिती. कृष्णा गबस, हात सोडू नको कृष्णा. नवरा म्हटला, अरे मी आहे, गबस म्हणते. ओढत 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 यशोदेकडे आली. हा बाबा हिच्या अगोदर पोहोचला घरी यशोदेजवळ. ती मंथन करत होती, यशोदा मंथन करत होती. आता हिने आवाज दिला, यशोदे बाहेर आहे. तू म्हणते ना मला माझ्या मुलाला पकडून दाखवा, पुरावा दाखवा. हे बघ घेऊन आले पुरावा, त्याला हातामध्ये धरून आणलंय. नवरा म्हणायचा, अगं मी आहे, गबस, बोलू नको, गबस.
आता यशोदा म्हटली कोण गिऱ्हाईक आलंय सकाळी सकाळी, बाहेर जरा बघून येते. कृष्ण म्हटलं आई अगं मला पण येऊ दे ना कडेवर, मला बघू दे ना कोण आहे तर. यशोदे बाहेर आहे, यशोदे बाहेर आहे. जशी यशोदा बाहेर आली म्हटली ए गवळण काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुझं. गवळण म्हटली माझं जे म्हणणं आहे ते तुझ्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे. पाहिलं तर नवरे बा अशा खोड्या करायला लागला. गवळणीने सांगितलं यशोदा काय करावं, आम्ही राहावं की जावं. नंदाचा नंदन आडवी तोड राणी गवळणी गा, नंदाचा नंदन आडवी तोड राणी गवळणी गा. या हरीला बाई सांगा ग कुणी ग, या हरीला बाई सांगा ग कुणी ग. काय करतो निजले मी होते निज मंदिरी, आवाजित आला कृष्ण मुरारी. दाढीविनीची गाठ मारून करी तो मस्करी गा, दाढीविनीची गाठ मारून करी तो मस्करी गा. या हरीला बाई सांगा ग